नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच आहाराचाही. सध्या सूप किंवा सार असं म्हटलं की आपल्याला टोमॅटोज डोळ्यासमोर येतात. पण टोमॅटोची आंबट गोड चव असणारं, टोमॅटोपेक्षाही सुंदर रंग असणारं आणि तरीही टोमॅटोप्रमाणे पित्त न वाढवता उलट कमी करणारं एक फळ म्हणजे कोकम. ताजी कोकमाची फळं सीझनल असतात. मात्र चांगली पिकलेली कोकमं वाळवून तयार केलेली आमसुलं अगदी सहजपणे पूर्ण वर्षभर अवेलेबल असतात आणि त्यापासून अगदी उत्तम सार बनवता येतं. चला तर आज पाहूया आरोग्याला पूरक असणारं कोकम सार कसं बनवायचं ते. पातेल्यात 2 कप पाणी घेऊन गरम करायला ठेवावं. उकळू लागलं की गॅस बंद करून त्यात 3-4 आमसुलं टाकून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवावं. आता त्याच पाण्यात आमसुलं हाताने कुस्करून घ्यावेत आणि गाळणीच्या मदतीने हा कोळ गाळून घ्यावा. जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये चमचाभर तूप घ्यावं. तूप गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून छान फोडणी तयार करावी. आता यात कोळून घेतलेलं कोकमाचं पाणी टाकावं. चवीपुरतं मीठ आणि साखर घालावी आणि या संपूर्ण मिश्रणाला एक छान उकळी फुटली की झालं आपलं कोकमाचं सार तयार. तोंडाला चव नसेल, भूक लागत नसेल तर हे कोकम सार घेण्याचा चांगला उपयोग होतो. याशिवाय ज्यांना वारंवार गॅसेस, इंडायजेशन, ॲसिडिटीचा त्रास होतो, जेवणानंतर पोट जड झाल्यासारखं वाटतं, पाईल्सचा त्रास होतो, थोडंही बाहेरचं खाल्लं की लूज मोशन्स होतात, अशा सर्वांसाठी हे कोकमाचं सार औषधाप्रमाणे उपयोगी असतं. आठवड्यातून एखाद्या दिवशी संध्याकाळच्या जेवणामध्ये हे कोकम सार, मऊ मुगाची खिचडी आणि तूप असा मेन्यू करून पहा आणि कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. अशाच करायला सोप्या पण आरोग्याला उपयुक्त रेसिपीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.